मुंबईतील मिठी नदीच्या साफसफाईमध्ये घोटाळा झाला आहे. 1800 कोटींचा हा घोटाळा आहे आणि या प्रकरणी प्रवीण दरेकर यांनी आवाज उठवला होता. यानंतर आता SITची स्थापना झाली आहे. चौकशीला सुरुवात होईल. आपल्यासोबत आहेत ते, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आदित्य ठाकरेंवर तुम्ही आरोप केले होते. अडचणी वाढतात आदित्य ठाकरेंच्या असं म्हणावं ना. आदित्य ठाकरेंच्या अडचणी आहेत. आता त्या टप्प्याटप्प्यानं बाहेर येत आहेत. आपण बघाल, ही महापालिका उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात गेली 20-25 वर्ष अवैधपणे त्या ठिकाणी आहे आणि आदित्य ठाकरे गेल्या काही वर्षामध्ये पूर्णपणे कारभार त्यांचा चालवतात. आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेब असूनसुद्धा MMRDचे आयुक्त असतील, महापालिका आयुक्त असतील, यांना आदेश देण्याचं काम आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनेकदा त्या ठिकाणी करताना आपण पाहिलेत. आणि त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्ट देणं, ठेका देणं, कामं त्या ठिकाणी निश्चित करणं आणि जे निकृष्ट कामं उभी राहिलेत ते त्या ठिकाणी महापालिकेचा भ्रष्टाचार याच्या मुळाशी आहे. कारण शेवटी ठेकेदार हा जर तुम्हाला त्यातनं पैसे देणार असेल तर तो दर्जेदार काम करू शकत नाही. आणि मग ज्या उद्देशानं कष्टकऱ्यांचा, कर भरणाऱ्यांचा, श्रमिकांचा हा पैसा मुंबईकरांचा आहे, तो जर असा फुकट जाणार असेल, आज मिठी नदीसह 4 नद्या आहेत, त्यांचं पुनर्जीवन, त्यांचा विकास हा महत्त्वाचा त्या ठिकाणी असताना जर चुकीच्या पद्धतीनं ठेका दिला गेला असेल, काही गैरव्यवहार झाला असेल, तर या संदर्भात मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे मागणी केली की शेवटी मुंबईकरांच्या मनामध्ये याविषयी एक संशय आहे, तर आपण SIT चौकशी करून यातली सत्यता मुंबईकरांसमोर यावी. आणि मला वाटतं तेव्हा SIT जाहीर केली होती आणि ती आता गठीत होऊन त्याची चौकशी आपण म्हणताय त्याप्रमाणे सुरू झाली असावी. नक्कीच. एक महत्त्वाचा प्रश्न आहे या संदर्भामध्ये, ज्या पद्धतीनं आता जागा वाटपांचं जे समीकरण आहे ते आता शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे. उद्या या जागा वाटपांचं वाटप केलं जाईल, यादी जाहीर होईल असं तुम्हाला वाटतं का? कारण शिवसेना जी तुमच्यासोबत आहे तिने नाशिक आणि दक्षिण मुंबई या दोन्ही जागेंवर दावा केलेला आहे. नाही, मला वाटतं प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी आपापल्या क्षेत्रात काम करत असतो आणि त्याच्यामुळे ती जागा आपल्याला मिळावी, आपल्या पक्षाला मिळावी, तिथे काम करण्याला नेत्याला मिळावी ही अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे आज शिंदेसाहेबांची जे कार्यकर्ते असतील त्यांना वाटणं की आम्हाला त्या ठिकाणची जागा मिळावी कारण त्यांचे खासदार तिथे आहेत, तर ते काय स्वाभाविक आहे. परंतु शेवटी भारतीय जनता पार्टीचे सुद्धा आमदार तिकडे मोठ्या प्रमाणावर आहेत, मोठं कॅडर आहे आणि त्याच्यामुळे या मागण्या होत असतात. सारासार महाराष्ट्राचा विचार करून त्या ठिकाणी सर्वांना मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं आहे. त्याच्यामुळे हा अडचणीचा विषय निश्चितपणे होणार नाही. समन्वयातनं जागा वाटप येणाऱ्या 1-2 दिवसात अंतिम टप्प्यात येईल असं वाटतं. ये वाला लेते हैं। इन्वर्टर AC। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर AC के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे V-गार्ड से सुरक्षित रखिए। V-गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। प्रकाश महाजनांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे. मनसेचे नेते आहेत प्रकाश महाजन. ते म्हणतात की अजित पवार यांच्यामध्ये जे बदल झालेले आहेत, एक प्रकारे हिंदुत्वाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. नाही, चांगलं आहे ना. जर अशा प्रकारचा बदल झालेला असेल तर त्याचं स्वागतच आहे. आणि त्याच्यामुळं अजितदादांनी आज तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळं मोदी साहेबांची भूमिका देशवासियांनी पाहिलेली आहे. काश्मीरचा प्रश्न असेल, धारा 370 कलमचा विषय असेल, श्रीराम मंदिर उभारणं असेल, या ज्या गोष्टी त्यांनी केल्या आहेत त्याला निश्चितच दादांचं समर्थन आहे. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्या या पाठिंब्यातनं प्रकाश महाजनांचं आलं असावं. रामटेकमध्ये जी आघाडीची जी बैठक झाली त्या ठिकाणी महायुतीची, त्यामध्ये शिवसेनेचं आणि आपलं कमळाचं चिन्ह होतं, पण राष्ट्रवादीच्या घड्याळाचं चिन्ह कुठेही नव्हतं. आता राष्ट्रवादी शरद पवार गट टीका करत आहे की घड्याळ दाखवा आणि पैसे मिळवा, अशा पद्धतीची टीका त्यांच्याकडून केली जाते. सगळं काही आलबेल नाही असा सुद्धा आरोप होतो आहे. नाही, मला वाटतं ते का मी पाहिलं नाही, परंतु असं काही नाही. तिन्ही पक्ष एकत्रितपणे तिन्ही झेंडे, तिन्ही चिन्ह लावून त्या ठिकाणी आम्ही निवडणुका लढवतो आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचं काही मानायचं कारण नाही. ज्या पक्षाचा उमेदवार चिन्हाचा असेल त्याला आपण प्रायोरिटी त्या विधानसभा, त्या लोकसभा क्षेत्रात
देत असतो. आता घड्याळ दाखवाने पैसे मिळवा, मला वाटतं त्यांच्याकडे एकतरी घड्याळ राहिलं आहे का? अख्खं घड्याळाचं चिन्हच अजितदादा घेऊन गेले. 420 रुपये मिळवा म्हणते. आता 420 लोक दुसरी काय बोलणार? महाराष्ट्राला आत्तापर्यंत 420 गिरी करून सत्ता उपभोगली, त्यांना दृष्टी तशी सृष्टी. स्वतः 420 असल्यावर दुसरे 420 दिसतात ना. नक्की. चंद्रकांत पाटील यांची जी सभा होती त्यामधून शेतकऱ्यांनी काही प्रश्न विचारले, त्यातून त्या शेतकऱ्यांना धक्काबुक्की झाली असा प्रकार घडलेला आहे. यामुळे भाजपवर टीका केली जाते की नीट त्यांची बाजू ऐकून घेतली जात नाही आहे. यावर प्रतिक्रिया काय असेल? नाही, अजिबात नाही. कसं आहे, प्रत्यक्षात बाजू मांडायची असेल तर ते येऊन चंद्रकांत दादांना बाजूला भेटून रीतसर निवेदन देऊन आपलं गाऱ्हाणं मांडू शकतात. पण या ठिकाणी हा प्लॅन्टेड प्रोग्राम असू शकतो असं माझं मत आहे, माझा आरोप आहे. कारण मीडिया कार्यक्रमांमध्ये असतो, एका शेतकऱ्याला किंवा कोणाला तरी तयार करायचं, बोलायला लावायचं, ते कॅमेऱ्यात टिपायचं आणि चॅनलवर चालवायचं. म्हणजे जसं काय सगळा शेतकरी आज भाजपच्या विरोधात आहे, मोदी साहेबांच्या विरोधात आहे, असं हा प्लॅन प्रोग्राम आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी मोदी साहेबांनी काय केलं आहे हे देशाने पाहिलं आहे. शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये केंद्राने दिलेत, राज्यांनी 6,000 रुपये दिलेत, अनेक शेतकऱ्यांसाठी योजना आणलेल्या आहेत. परंतु आता आपल्या हातात काहीच प्रचाराला नाही, तर अशा प्रकारचं एखादं काही चित्र उभं करता येते का आणि वातावरण तयार करून आपल्याला काही मतं पारड्यात पाडता येतील का, असा केविलवाना प्रयत्न आहे. त्यांनी बोलायचं होतं दादांना भेटून बोलायचं, कॅमेरा आणि शूटिंग करून. याचा अर्थ तुम्ही पर्पजली ते केलं असं होतं. पर्पजलीच हे सगळं केलं जातं असं म्हणा. कारण वर्ध्यातले जे उमेदवार आहेत रामदास तडण यांच्या सुनेला सुद्धा आज पत्रकार परिषदेमध्ये सुषमा अंधारे घेऊन आल्या. त्या ठिकाणी बरेचसे आरोप केले. ते म्हणतात की रॉडने मला मारहाण केली. हे सगळे प्लॅन्टेड आहे असं म्हणा. 100% प्लॅन्टेड अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत. आता मला सांगा, तडससाहेब निवडणुकीला उभे राहिले म्हणून हे विषय घेऊन आपण येत आहे. मग तुम्हाला खरंच त्यांना न्याय द्यायचा होता, खरंच याच्यात काही वस्तुस्थिती असती तर आपण अगोदर त्यावर आवाज उठवला असतात, संबंधित यंत्रणांकडे गेला असतात. आता तुम्हाला मुद्द्यांवर मोदी साहेबांना बोलायला काही नाही आहे, केंद्र सरकारवर बोलायला काही नाही, राज्यात जे सरकार चालू आहे त्याच्यावर काही नाही. मग असे काहीतरी गोष्टी प्लॅन्टेड करून एखादा माहोल बदलवता येतं का, त्या आधारे आपल्याला मतदान घेता येतं का, अशा प्रकारचा हा त्यांचा डिसायडेड प्रोग्राम आहे. आणि ठरवून अशा प्रकारे सर्व ठिकाणी सगळ्या गोष्टी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, अशा त्यांच्या गोष्टींना बळी पडणार नाही, उलट हे उघडे होतील. बरं, प्रफुल्ल पटेलांनी आज एक महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणतात की शरद पवार हे महायुतीमध्ये येण्यासाठी 50% तयार होते. त्यांचं हे विधान कितपत तुम्हाला बरोबर वाटतंय? न 50%च बोलले काय, 100% तयार होते. कारण ते जाऊन त्या ठिकाणी केंद्र स्तरावर चर्चा करून आले होते, त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या ठरवाठरवी झाल्या होत्या आणि नंतर त्यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे त्या ठिकाणी युटर्न मारलेलं आहे. म्हणजे मला वाटतं प्रफुल्लभाई 50%च बोलले, 50% त्यांनी राखून ठेवलेलं दिसतंय. नक्कीच. राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली गुढीपाडव्याच्या दिवशी, त्यानंतर बरेचसे पदाधिकारी आता राजीनामा देऊ लागलेले आहेत. नाराजीचा सूर एकीकडे मनसेमध्ये दिसतोय तर दुसरीकडे मंगलप्रभात लोढा राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेले. दक्षिण मुंबईतून बरेचसे उमेदवार इच्छुक आहेत. यशवंत जाधवांचंही नाव घेतलं जातं आहे, त्या ठिकाणी राहुल नार्वेकरांचंही नाव घेतलं जातं आहे. सगळ्यांनी प्रचार सुरू केला आहे. नाही, मला वाटतं राज ठाकरेंच्या भूमिकेविषयी सुद्धा प्लॅन्टेड प्रोग्राम आहे. कारण राज ठाकरे साहेब महायुतीसोबत आल्यानं यांच्या पायाखालचे वाळू सरकले, कारण आता काहीच राहिलं नाही. आणि मग अशा वेळेला राज ठाकरे साहेबांना डॅमेज करता येतं का, म्हणून कुठेतरी ज्यांना गल्लीत किंमत ना अशांना आणायचं, त्यांचा प्रवेश दाखवायचा, उत्तर प्रदेश बिहारचा विषय समोर आणायचा. ज्यांना राज ठाकरे साहेबांनी पदं दिली त्यातले कोणतरी फुटकळ लोक येणार, त्या ठिकाणी ते भूमिका मांडणार. मला वाटतं हे ठरवून सगळं होतं आहे. उलट पक्षी मीही सभेनंतर रिॲक्शन्स दिली की उद्धव ठाकरे सत्तेसाठी लाचार होऊन काँग्रेसबरोबर गेले, मुख्यमंत्री होत नाहीत म्हणून. राज ठाकरे साहेबांनी तर काहीच मागितलं नाही. जागांच्या तडजोडी नको मला म्हटले, राज्यसभा नको, विधान परिषद नको. हा मनाचा मोठेपणा असतो ना. याने निस्वार्थी भावनेनं देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले पाहिजे,
तरुणांच्या भविष्यासाठी ती गरज आहे. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, मराठी माणसाचं भलं होऊ शकतं, हा मोदी साहेबांवर विश्वास आहे. या व्यापक भूमिकेतनं त्यांनी अशा प्रकारचं समर्थन दिले, भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता ह्यांना मोठा धक्का बसलेला आहे. मग आता काय करायचं? राज ठाकरेंच्या जुन्या वक्तव्य, जुन्या सीडी काढायच्या, आताच्या कम्पेअर करायच्या, परंतु लोकांना नीट त्या ठिकाणी कळतं आज देशासाठी मोदी साहेबांची गरज आहे. हे निर्विवाद सत्य आहे आणि त्यासाठी मला वाटतं जाती धर्माच्या पलीकडं अशा प्रकारच्या किरकोळ गोष्टी काढण्याचा प्रयत्न करणारे आहेत त्यांना झुगारून जशी या देशातील जनता मोदी साहेबांना समर्थन देणार आहे, महाराष्ट्रात सुद्धा 45 पार महाराष्ट्रातली जनता केल्याशिवाय राहणार नाही आणि राज ठाकरे साहेबांच्या समर्थनानं एका प्रकारे त्यावर शिक्कामोर्तबच झालेला आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. वर्षा गायकवाड 2 दिवस गायब होत्या, फोनही घेत नव्हत्या, आज प्रसारमाध्यमांसमोर आल्या. त्यांनी म्हटले की काँग्रेसची मुंबईमध्ये जशी बाजू मांडायला हवी होती तशी नेत्यांनी मांडली नाही, राज्यातील नेत्यांनी मांडली नाही. तर दुसरीकडे असं सुद्धा आता खाजगीत चर्चा सुरू झाली आहे की उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे ती मुंबईमध्ये काँग्रेस NCPला संपवण्याचा प्रयत्न करते. नाही, मला वाटतं काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न नीटपणे होतोय, ही वस्तुस्थिती आपल्याला दिसते. आणि गायब होतात पण शिवसेनेवाले त्याला किंमतच देत नाहीत. ना उद्धव ठाकरे किंमत देत, ना शरद पवार किंमत देत. कारण आमचे विश्वजित कदम पण गायब होते. काय झालं? नाकावर टिचून चंद्रहार परिवारला उमेदवार त्यांनी केला. परत संजय राऊत अगोदरच वाटेल त्या किमतीत उमेदवार बदलणार नाही सांगण्याचं धाडस कसं काय करू शकतात? आम्ही पक्षश्रेष्ठींशी बोललो आहे, पण ते महाराष्ट्राला नेतृत्वाला किंमत द्यायला तयार नाहीत. आज त्या ठिकाणी वर्षा गायकवाडांचं तेच झालं ना. त्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत ना, पण सगळेजण पदासाठी सत्तेसाठी लाचार आहेत. एखादा धाडशी माणूस असला, महाराष्ट्राला इतिहास आहे, CD देशमुखने राजीनामा तोंडावर फेकला होता. आज त्या ठिकाणी वर्षा गायकवाडच्या धमक असती तर अध्यक्षपदाचा राजीनामा भिरकावून दिला असताना. पण हे दाखवण्याचं नाटक करतायत. आपण बघाल आज काँग्रेसला वसंतदादा पाटलांपासून इतिहास आहे, सांगलीची जागा घेतली काढून. भिवंडी अख्खं कोकण काँग्रेसच्या त्या जागेसाठी एकवटलं होतं. भिवंडीला काँग्रेसचा खासदार होता, महापौर होता, आमदार होते, जनाधार होता. तिथे राष्ट्रवादीने सीट घेतली, ते सुद्धा दुसऱ्या पक्षातनं आलेल्यासाठी. मग राष्ट्रवादीने शिवसेना नीट एकत्र आहेत आणि त्यांना काँग्रेसचा सुपडा साफ करायचा आहे. ते योग्य रीतीनं या ठिकाणी करताना दिसत आहेत आणि निवडणुकीत सुद्धा शिवसेना राष्ट्रवादी एकमेकाला मदत करेल, पण काँग्रेसचे उमेदवार आहेत तिथं काँग्रेसचा सुपडा साफ करण्याचं नियोजन पवारसाहेब आणि उद्धवजींचं झाल्यासारखं चित्र तरी दिसतंय. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा या ठिकाणी गौप्यस्फोट दरेकर यांनी केलेला आहे की शिवसेना उभाटा पक्ष मुंबईमध्ये काँग्रेस संपवण्याचं काम करते आहे. नेमकं यावर आता प्रतिक्रिया कशी उमटणार पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.